नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या सायबर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत बहीण माझी लाडकी या योजनेचा फॉर्म फोनमध्ये कसा भरायचा। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तर सर्वात पहिले आपण नारी शक्ती दूत हा ॲप्लिकेशन फोनमध्ये डाउनलोड करायचे आहे। त्या ॲपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। हा ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून तुम्हाला काही टर्म अँड कंडिशन दिसतील त्या स्वीकारायच्या आहेत। मग आपला मोबाईल नंबर लॉग इन करायचा आहे। मग तुम्हाला तुमचा प्रोफाईल अपडेट करायचा आहे। तुम्हाला तुमचा संपूर्ण नाव लिहायचे आहे। मग आपला ईमेल ID लिहायचा आहे। मग तुम्ही तुमचा जिल्हा निवडा, मग तालुका, त्यानंतर तुमचा नारी शक्ती प्रकार विचारतील, तिथे सामान्य नारी हा ऑप्शन निवडा। मग तुमचा प्रोफाईल अपडेट होऊन जाईल। त्यानंतर तुमचा होम स्क्रीनवरती तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शो होईल। तिथे क्लिक करून तुम्हाला या योजनेचा फॉर्म फिल करायचा आहे। तुम्हाला तिथे सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। त्यानंतर जर विवाहित स्त्री असेल तर पतीचे नाव टाकायचे आहे, किंवा जर अविवाहित स्त्री असेल तर वडिलांचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर तुम्ही तुमची जन्मतारीख टाकून घ्या। त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जन्माचे ठिकाण निवडायचे आहे। त्यानंतर जर तुम्ही गावात राहत असाल गावाचे नाव, नाहीतर शहर निवडायचे आहे। त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकाचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका व आधार कार्ड क्रमांक टाका। तुम्ही शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर इथे होय टाका, नसेल तर नाही टाका। त्यानंतर तुम्हाला वैवाहिक स्थिती निवडायची आहे। नंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे तपशील तुम्हाला खालीप्रमाणे द्यायचे आहे। त्यामध्ये बँकेचे नाव, बँक खाते धारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड व आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय, नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यास यावा यासाठी होय किंवा नाही पर्यायाला क्लिक करावे। नंतर तुम्हाला खाली दिलेल्या प्रमाणे काही कागदपत्र अपलोड करायचे आहे। त्यात तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे। परंतु ह्या दोघांपैकी काही तुमच्याकडे नसल्यास तुम्ही तिथे तुमचा 15 वर्ष जुना प्रूफ तिथे अपलोड करायचा आहे। जसं की तुमच्याकडे रेशन कार्ड, वोटर ID किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही अपलोड केला तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा उत्पादन दाखला अपलोड करायचा आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिथे आपला केसरी किंवा पिवळ्या रंगाचा रेशन कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे। तर तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आहे। तुम्हाला हमीपत्र आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। अर्जदाराचे सिग्नेचर करून फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे बँक पासबुकचे फ्रंट पेज अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे लाईव्ह फोटो काढायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला एक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर दिसेल, त्यावर क्लिक करून माहिती जतन करा। त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला त्यावरती तुम्हाला 4 अंकी OTP येईल, तो टाकून व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज केलेला दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमची स्कीम शो होईल। तर अशा प्रकारे हा तुमचा अर्ज अप्लाय झालेला आहे।